मला 2 दिवसात सूत काढायला शिकवते असं वचन दिलं गीताने आणि आता स्वतः कुठे गायब झाले देव जाणे. वासवांना गीता आचार्य बरोबर बद्रीनारायण शेठजींच्या घरी गेले का? नाही गेली. मग कुठे गेली? हो मग नीट सांगा ना, असं 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 काय बोलायला काय झालं? हो गीता काय करते? वाचते. हो मग बोलत का नाही? गीता काय करते? लावलंच बोलायला. आचार्यांनी आजचा दिवस मला मौन पाळायला लावलं होतं व सकाळपासून 10 वेळा मोडायला लावलं. ते भल्या पहाटे माळीतून आले ठाणाणा करत बागेतला पाईप फुटला म्हणून मी त्याला पाठीवर लिहून सांगितलं की प्लंबरकडे जा. आता हा एवढा म्हातारा झाला त्याला प्लंबर मधला प्ल वाचता येईल. मग शेवटी काय वाचून दाखवावं लागलं. मोडलं मन. बरं ती दूधवाली गवळण ती बसली उत्तरकाली गाईच्या दुधात पाणी का घातलं असं विचारलं म्हणून. कोणी? मी दूधवालीशी बोलताना नाही बोललं तुमचं भाऊ? हो आधी मी तिला खुनाच करत होतो तर तिला काय वाटलं कोण जाणे. हा इरील जाऊया म्हणून मूर्खाच मारला आणि टिचकीनं दूध उडवलं तोंडावर. भले आमची बायकोनी तिथं उभी. मग आता काय गुन्हा करता? प्रत्येक गुणांचा अर्थ समजावून सांगावा लागला नाही तर भलती तापत व्हायची ना भैया. सकाळपासून प्रत्येकाला 10 वेळा ओरडून सांगितलं की भैया मौन आहे, आमचं मौन आहे. पण आमचं मौन कोण ऐकायलाच तयार नाही. वासवांना इतकी बडबड केली तर माझं साधं प्रश्नाचं उत्तर का नाही देत तुम्ही? हो गीता काय करते? ती बसली आहे वाचत. काय आता मी तिला काय वाचायला देणार? व तुमची पुस्तकं दिली तर नको म्हणाली. ती इंजिनिअरिंगची आहेत बरोबर. शेवटी उषाताईंच्या कपाटाला फुलू. शेवटी जगन्नाथ ड्रायव्हरकडे एक पुस्तक सापडलं ते दिलं. पण कसलं? पिवळं डांबीस. काय? पिवळं डांबीस वाटेची रस्त्याला काय. वासवांना काय केलं? आता हे आचार्याला कळलं म्हणजे आता एक काम करा, कसोशीने मौन पाडा. शब्द देखील कोणाशी बोलू नका. मी कशाला मारायला बोले. पण खरं सांगू का श्याम भैया, हल्ली तुमचा आचार्यांवर दाब जोर दिसतोय. आताशा बघतो मी ते तुम्हाला बरोबर नेतात. तासन तास बोलतात. अरे बाबा महान महान माणूस आहे आचार्य. तुम्हाला सांगतो वासवांना त्यांच्या जोड्याजवळ उभं राहण्याची देखील लायकी नाही. अगदी खरं बोलणं आहे तुमचं श्याम. श्याम भैया आमचं एक काम करा. आचार्यांना म्हणावं चालेल तर हत्ती पाळायला सांगा पण मौन पाळायला नका सांगू. अरे 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 वासवांना तुमच्यात ना ते हे नाही. काय नाही होते हे काय तुमच्यात ना नैष्टिक निग्रह नाही. काय काय नाही नैष्टिक निग्रह. हे बघा इथे स्पष्ट वाटतं आत्म्याचा विकास होण्यासाठी नैष्टिक निग्रहाची आवश्यकता असते. तुम्हाला आत्मा आहे ना वासवांना? आत्मा असेल एखादी शोधून काढा. हो श्याम भैया आता काय काय म्हणून शोधून काढू? गाईचं तूप ते शोधलं, हातच्या घाण्याचं तेल शोधलं, हातसडीच्या तांदळाचं कार्यालय देखील शोधलं. आता आत्मा शोधायला सांगताय एवढा टाइम कुणाला आहे? अरे वासवांना हे म्हणजे ना शुद्ध हे काय येते ह्याच्यात लिहिलं असेल वाचल्याशिवाय कळणार. हे म्हणजे शुद्ध पदक पदन आहे. काय पद्धत जाऊ काही कळायचं पण ते जाऊ दे. भिकुवाणी आणि जगन्नाथ ड्रायव्हर करून तुम्हाला गीतेचे श्लोक पाठ करून घ्यायला सांगितलं. त्याचं काय त्यांनाच विचार. पाठ झालेली नसते आल्यावर विचार. बोलव बोलव. अरे जगन्नाथ भिकू आधी इकडे या. काम बंद करा. मी या दोघांसाठी मौन मोडलं पण हे दात देत नाही. एवढं त्यांना आल्यावर विचार. शिल्लक विचारायचं. काय की वाचवांना काय वासवांना शांभया ती गुलाबाची फुलं देवी होऊन काकाजींनी गुलाबाची रोपांची होती त्याची ही फुलं. भिकू कालचा शोक पाठ झाला. शांभया भटक्याला ब्लड टाकून नका यार आम्हाला. आज केव्हापासून बसलो मी इंजिन खोलून. कार्बोरेटर मध्ये काहीतरी मिस्टेक येऊन राहिलेले आहे. मी सगळे प्लग देखील साफ केले. मी सांगून ठेवलं माझ्या छोकऱ्याला तू पाठ कर म्हणून. तो म्हणून दाखवत तुम्हाला लो. मी बी हेच म्हणून राहिलोय. पण सकाळपासून बागेत राबून राहिलोय मी. अजून अंघोळ सुद्धा झाली नाही माझी. अरे 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 आचार्य काय म्हणाले? काय म्हणतो आम्हाला नाही बघता. तुम्हाला काय म्हणणार लोकांना? अरे आचार्य परवा प्रवचनात म्हणाले काय अरे शरीराला रोज आंघोळ घालता मनाला केव्हा घालत? केव्हा घालत? हे काय नाही वाचवान ती गीतेचं पुस्तक आहे. आता श्लोक करून गेलो
हा माझाच पाय आहे. हे का नाही? हा. एक सोपा श्लोक सांगू का? मला स्थितप्रज्ञस्य का भाषा. तिथं बागेत पाणी घालून राहिलो मी. स्थितप्रज्ञस्य का भाषा. ते आपली गाडी खोलली ना तर पडलं. स्थितप्रज्ञस्य वासवण्ण. तुम्ही काय नाही म्हणत? श्यामभैया माझं मौन आहे. काय नको म्हणा मोठे रे. स्थितप्रज्ञस्य का भाषा. अजून एक अजून एक नीट आहे का आता? स्थितप्रज्ञस्य का भाषा. छे, पहिले छोटच आपले जबान आठवते श्यामभैया. अरे कशी अटकते जबान? कार्पोरेटर, प्लग, मॅग्नेट असे अवघड शब्द म्हणता येतात आणि सरळ स्थितप्रज्ञ म्हणता येत नाही तुम्हाला. अहो पण कार्बोरेटर म्हणजे काय ते मला माहित आहे. तो दिसला की बरोबर कळतं. हा कार्बोरेटर, हा मॅग्नेट. आता तुम्ही काय म्हणताय ना ती भानगड काय तेच कळत नाही. ते एकदा दाखवा मग बराबर याद राहील. काय रे बिकू? क्या बात है. हाँ। कबीर जी ने कहा है भिकू कबीरजी राव दे आता फक्त गीता. वा 100 वर्ष आयुष्य आहे. हो नाव काढल्याबरोबर आलात. काय चाललंय? वासवांना उद्यापर्यंत स्थितप्रज्ञाची सगळी लक्षणं पाठ झाली पाहिजे. काय घेतात ताई? पिवळा डॅम्बिस कसा आहे? पिवळा डॅम्बिस आज तुले श्यामभैया सूर्यकांत टाकून कमाल आहे. आणि निरंजन डिटेक्टिव्ह लाजवाब एकदम. मी खरं सांगू का? मला असली पुस्तकं नाही हो आवडत. हे खून, ही भांडण नको नको वाटतं. अरे मग काय आवडतं काय तुम्हाला? मला हा? मला काय आवडतं माझं मलाच कळतं. मी सांगू का तुम्हाला काय आवडतं ते? आपलं एक लहानसं घर असावं, बाग असावी. आता चला काय आमची ही सांगत होती काल दिवसभर आमच्या बागड्याला तुम्ही खेळवत होतात म्हणून तेव्हा वाचन ना. हो, आमची खुश आहे तुमच्यावर. म्हणजे मी माझं नाही हा सांगत. ही म्हणत होती की असली मालकीण वाड्यात जर परत आली तर सगळा वाडा नांदा घालायला लागेल. आणि आमच्या इथे बत्तीशी कधी खोटी ठरत नाही. बसवते तशी कधी होय. वासवांना फालतू बडबड नको आहे. जगन्नाथ तुम्ही असली पुन्हा पुस्तकं वाचायला देत जाऊ नका त्यांना. पण मी नेहमी वाचायची पुस्तकं. सवय होते कुणाची. परवा परवा ती स्टोरी वाचली. कुठली बरं ती? हा हलवायचा मुर्दा. त्यात 8 गुण होते. ही कहाणी मात्र फसकीलच होती का जगन्नाथ. आपण तर भैया जाम खुश झालो. पाहिलं गॅरेज मध्ये बसून असली फालतू पुस्तकं वाचतात आणि गीतेतले 4 श्लोक पाठवत नाही. छान. मला आवडली. अहो फुलं कोणाला नाही आवडणार. बरोबर बरोबर. पासवर्ड ना चला बागेत जाऊन श्लोक पाठ करू. ए ड्रायव्हरवाल्या तुम्ही चल. भैया चालू. फारच आवडलेली दिसते तुला. का? तुम्हाला नाही आवडत गुलाबाचा वास? एकेकाळी आवडत होता. एकेकाळी? एकेकाळी काय उपयोग आहे त्या गुलाबाने? आचार्य म्हणतात आज या देशात लोकांच्या तोंडात घासाची गरज आहे, वासाची नाही. आचार्यांचं वाक्य आहे परवाच्या कृतीकात. पण लोकांचं पटलं मला. बस काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे पुढल्या वर्षी इंजिनियर होणार तुम्ही? अरे वा, माझ्याबद्दल बरीच माहिती जमवलेली दिसते. सुद्धा नाही ना जमवली. काकाजी सारखी तुमची तारीफ करत असतात माझ्याजवळ. हो आणि काय सांगितलं काकाजींनी माझ्याबद्दल? खूप सांगितलं. तुम्ही बुद्धिबळ फार छान खेळता म्हणे. आणि ब्रिजच म्हणतात ना, हो तोही खूप छान खेळता म्हणे. खेळतो आपण. आमच्या आश्रमात एकदा एकाच्या बॅगेत पत्रे सापडले होते. तेव्हा आचार्यांनी 2 दिवस उपास केला होता. तेव्हापासून पत्ते म्हटलं
आचार्यांचा विश्वास नाही ना त्या शिक्षणावर. त्यामुळे नाही गेले कॉलेजमध्ये. काही उपयोग नाही होत कॉलेजचे शिक्षण. तो कॉलेजात गेलेल्यांना असं वाटत असेल, पण ज्यांना मिळालंच नाही कॉलेज बघायला त्यांना मात्र जरा उडून राहून गेल्यासारखी वाटते. अशा पुष्कळ गोष्टी राहून जातात. चालायचं. ते जाऊ, तुम्ही मला बुद्धिबळ खेळायला शिकवाल? हो हो, पण तुम्ही मला ते सूट काढायला शिकवणार होतात ना. हो, पण माझी अट कुठे आणली तुम्ही असं? अहो पण हे पहा, अजून तुम्ही मला आहो जाऊ म्हणताय. ज्ञानानं, ऐश्वर्यानं, वयानं मोठे आहात तुम्ही माझ्यापेक्षा. ज्ञानानं ऐश्वर्याने असं नाही कदाचित मी तुमच्यापेक्षा मोठा, पण वयाने फारसा मोठा नाही आहे मी. तुमच्यापेक्षा बरोबर 3 वर्ष 5 महिन्याने मोठे. अच्छा, माझं वय कोणी सांगितलं तुम्हाला? काकाजींनी तुमच्याबद्दल देखील सगळी माहिती सांगितली त्यांनी मला. आता आले म्हणजे विचारले. मी केवळ त्यांना म्हणून सांगितलं होतं काही. त्यांनी कुणाजवळही बोलायचं नाही असं बजावलं होतं. काय ते आम्हाला तरी सांगा. पहा बरं, पुन्हा सांगा. सांग. सांगितले बरं. बरं, तुम्ही मला बुद्धिबळ खेळ शिकवणार? आता शिकवतो. नाही नाही, पण आधी आचार्यांची परवानगी घ्यायला हवी. हा, म्हणजे या जन्मात नको आशा करायला. म्हणजे त्यांना फसवून बुद्धिबळ खेळायचं. हो, फसवणूक कसं आले त्या? प्रत्येक गोष्ट काय त्यांना सांगायलाच पाहिजे? नाही, असत्य आहे. असत्यपोटी हिंसा आली. गप्प का राहिली? अगं, आचार्य म्हणतात हे मोह आहे. परवा आचार्यांनी मोहाबद्दल काही सुंदर उपमा दिली होती माहिती आहे ना. मोह म्हणजे जीवनाच्या मडक्याला पडलेलं भोग. मला ठाऊक असलेली संख्या पुन्हा का सांगता? तिथे म्हटलंय क्रोधात भवती समूहात समूहात. पुढे काय नव्हती का? समूहात स्मृतिविक्रमः, स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यती. म्हणजे मोहातील विनाश. रागावणार नशीब तर एक गोष्ट सांगू का गीता? काय? तुझ्या गालावर केसांची बट होते ती मागे काय ना, माझं सारखं लक्ष जातंय का तिथे. ठीक आहे, मी जाते. तुला वाटलं तू रागवशील. आचार्यांच्या बरोबर गेले असते तर बरं झालं असतं. तू मुद्दामून नाही गेली. हो, मुद्दामच नाही. कुणीतरी शेवटी माझ्या ओळख ना दे. आचार्यांचं ठीक आहे, पण या थोरा मोठ्यांच्या बायका अगदी भंडावून सोडतात हो आम्हाला. दागिन्यांनी म्हटलेले असतात स्वतः आणि चेहऱ्यावर भाव काय आणतात. अगदी सात्विक, सगळं यथास्थित सुरू असते यांचं. केवळ रुची पालक म्हणून एखाद्या दिवशी आचार्यांशी अध्यात्मावर गप्पा. उपनिषदाच्या चर्चा सुरू असताना 50दा कापसाचे भाव विचारत असतात फोनवरून. मला त्यांना काही कळेनसच झालं. अगं तू आचार्यांना विचारायचं ना. आचार्य म्हणतात ना आपण नेहमी अर्जुनाची भूमिका घ्यावी. मला कोणाचीच भूमिका घ्यायची. मला माझी भूमिकाच घ्यावी लागेल. घे, जरूर घे. पण ती केसाची बट बघ ना, अजून तिथेच आहे का? आणि तुम्ही पाहू नका ना माझ्या तोंडाकडे. अगं ऐक ऐक, असा पदार्थ बिलकुल नको घेऊस ना. का? तर का काय? त्यामुळे भरतीच सुंदर दिसते तू. हे असं होतं बघ गीता, म्हणून मी शिबिरात जायचं देखील सोडून देणार आहे. का? हा काय, तिथे असतात सगळ्या तरुण तरुण सुंदर सुंदर मुली. मग त्या काय खातात की नाही तुम्हाला? खात नाही, गिळतात. तुला माहित असेल ती दात्यांची रजनी, ती उंच गोरी गोरी पान, काळेवर केस, ती उगीच 2-4 वेळा माझ्याशी येऊन बोलून गेली. उषाताईचा काहीतरी अर्जंट निरोप म्हणून काळीशी लागून बोलून गेली. आता शिबिरात जायचं तर खादीच्या पातळावर आता कशाला शिंपडायला हवं? चित्त किती विचलित होतं ना ग त्यामुळे. तू हसते, तुला क्षुल्लक वाटतं त्या गोष्टी. तो पण गीतेत म्हटलंय छिद्रेश होणार बहुली भवंती. मग मी जाते ते. आता थांब ना, हवं तर मी तुला बुद्धिबळ खेळायला शिकवतो, पण अत्यंत निष्काम मनानं, अनासक्त कर्मयोग म्हणून. बस. याला काय म्हणतात? हा सांगतो. हा राजा, हा वजीर. इंग्रजीमध्ये याला क्वीन म्हणतात. छान. बाकी कालिदासानेच म्हटलं नाही का?
सचिव राजाचा वजीर आणि राणी म्हणजे एकच व्यक्ती. हा हत्ती हा नेहमी सरळ जातो. म्हणजे इथे असेल ना तर हा असा किंवा हा असा. हा उंट हा नेहमी तिरका जातो. म्हणजे हा असा किंवा हा असा. हा सरळ जात नाही. नाही, हा तिरकाच जातो. हा घोडा हा नेहमी अडीच घडं जातो. म्हणजे इथे असेल तर 1 2 अडीच 1 2 अडीच. असं का कळत? असं का या प्रश्नाला बुद्धिबळात उत्तर नसतं गीता. खरंच असं का या प्रश्नापुढे बुद्धीचं सगळं कोकळं पडतं नाही. कोणता अडीचकडे का जातो? उंट नाही, घोडा. हो चुकले. घोडा असा का वागतो? उंट सरळ का जातो? याला उत्तर नाही. त्यांनी तसंच जायचं. उंटाने उंटासारखं गेलं पाहिजे आणि घोड्याने घोड्यासारखं. बरोबर आहे. तो त्यांचा स्वधर्म आहे. तिरका जाणारा उंट मरेल पण सरळ जाणार नाही. परधर्म भयावह आहे. कधी कधी प्रश्न पडतो मग माझा स्वधर्म कुठला? केवळ परिस्थितीने जो स्वीकारायला लागला तो स्वधर्म आहे. तो बदलता येणार नाही का? बुद्धिबळ राहायला शिकतेस ना. हो शिकते ना. तुमच्यासारखी बुद्धी असल्यावर कोण नाही शिकणार? हरवीत मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नकोस हा. मग आता श्लोक काय म्हणाले का? क्रोधात भवती संमोह हा. संमोहात स्मृतिविभ्रम हा. स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. वा, छान पाठायचं. आता बघा प्रणश्यती हे प्यादा असताना ते सुरुवातीला 2 वेळा सरकवायचं. मग नंतर गीता काय हे? मला बुद्धिबळ द्यायला शिकायचे होते. श्याम का तिला नाही त्या गोष्टीची जटक लावतोयस? अगं, मी कुठे ती मनाने म्हणून. खोटं बोलू नकोस हा. माझा एक विषय आहे. अरे काही ऐकायचं नाही. खेळत होतास तिच्यासोबत तर खेळत होतास पण कबूल का करत नाहीस? खोटं का बोलतोयस? होतं बरोबर आहे औषध आहे. अगं गेले 10-12 दिवस तू रात्रंदिवस शिबिरात असतेस. तुला माझ्यातील हे परिवर्तन कुठून कळणार? अगं खोटं बोलायचं सोडून मला 6 दिवस झाले. मी सिगारेट सोडली, चहा सोडला. मोह तर सारखे टाळतोय. काकाजी शिकारीला चल म्हणत होते पण निष्कारण हिंसा करायची नाही म्हणून त्यांच्यासोबत पण गेलो नाही. श्याम सावटपणा करू नकोस हा. सत्य अहिंसा असल्या शब्दाची विटंबना मला तुझ्या तोंडून ऐकायची नाही. मनाला लगाव. श्याम मी तुला इतकं बोलतेय थंडपणाने बोलायला लाज नाही वाटत तुला? तिथेच म्हटलंय ना अभिनंदती न द्वेष्टी. ही तिच्याशी चेष्टा करू नकोस हा. अत्यंत निष्कामनानं तिला बुद्धिबळ खेळायला शिकवणं ही गीतेची चेष्टा होती असं नाही वाटत ग मला. ही गीता नाही म्हणत आहे मी. पांचट पोट्या करू नकोस. बरोबर आहे उषाताई. क्रोधामुळे समोह, समूहामुळे बुद्धिनाश आणि तो प्रणश्यती. तुझा विनाश दिसतोय मला. श्याम उषाताई, मग असं हिंसेने काय होणार? अगं त्या बुद्धिबळातल्या हत्तीनेच काय पण खऱ्या पुऱ्या हत्तीने देखील मी मारणार नाही. तू कोण मारणारी आणि मी कोण मारणार? नैनं छिंदंती शस्त्राणी नैनं पहिलंच माझा अजून अर्धा अध्याय देखील पाठ झाला नाही. 10 दिवसात आचार्याने गीता पाठ म्हणून बघायचं वचन दिलंय मी. श्याम तुला वेळ तर देणं लागलं. गीता तू का नाही बोलत आहेस? बोलू नको. आणीबाणीच्या काळात मौन हे सगळ्यात सामर्थ्यवान शस्त्र असतं. उषाताई, तूही 2-4 मिनिटं मौन पाळता आलं तर पहा. 3-4 तास उपवास करून चित्त शुद्धी होते की नाही पहा. नाही तर मनातल्या मनात प्रार्थना मग क्रोधाभोवती समूह. मला थोडा वेळ स्वस्त बसू देशील? मला काही कळेनासच झालं. उषा, अंतर्बाह्य शांत झालेस का? पाया पडते बाबा सरळ बोल. अगं, मी सरळ बोलते. तुझ्याशी मी वाकडं कसं बोलेन? वास्तविक हल्ली मलाच तुझे पाय घालायचे वाटते. श्याम श्याम उषाताई, मला पाणी आणून देशील का थोडा वेळ? का पाणी आलं. सेवेचा क्षण असं माया ना बघा. उषाताई, माझी विनंती ऐकशील का? कसली विनंती? हा तुला गॅबॅटीचं सूट हवा असेल ना तर इंजिनिअरिंगच्या शेवटच्या परीक्षेत पास हो. तुला 1 नाही 2 सूट शिवून देईल. सूट? हा. जगन्नाथ
जांभया हा. अजून नाही पाठ झाला आपल्याला. काय ते नाही ग, मी त्याला गीतेतले 4 श्लोक पाठ करायला सांगितले होते. ह्या जगन्नाथला हो, जगन्नाथ, भिकुमाळी, वासवांना तिघां नाही. काकाजी आचार्य आल्यावर शिकारीचं निमित्त करून पाळाले. त्यांना देखील मी आल्यावर सांगा. अरे बाबा कोणी सांगितलं तुला हे आचार्य ते जाऊ दे. मला सुद्धा तर विचारत होतीस का हा. जगन्नाथ, हा? मी तुझ्या मुलाला काय बरं दिलं? हा, 4 सूट दिले म्हणून सांगत होता. एकदम खुशीत आहे तो. त्यातून आज एक घालून गेला सिनेमा बघायला, लैला मजनू. तुझ्या मुलाला सांगता सुटले होय, होय. पण का वस्त्रदा देऊन टाकली. आता माझी इंजिनिअरिंगची पुस्तकं, हप्त्यानं सगळं देऊन टाकलं. अरे का आणि करणार काय आचार्य, अगं आचार्याने मला नवी जाग आणली. अगं मी 4 दिवस दाढी केली तर पण तुझ्या लक्षात नाही आलं. जगन्नाथ हसायला काय झालं तुझा बघू तुझ्याताई, किती कठोर बोलतेस ग तू त्याच्याशी. जरा जगाकडे आत्मसौम्य बुद्धीनं बघायला शिक. काय जाऊ दे, तुला नाही काय. अगं या जगन्नाथाचा आत्मा आणि तुझा आत्मा यात काय बरं फरक आहे? जगन्नाथराव जा, पण तेवढा अध्याय पाठ झाला पाहिजे. जमणार नाही. का? वासवांना नीट पडवत नाही वाटतं. कोण? वासवांना. वासवांना आणि भिकुमाळी दोघे बसले तिकडे थंडाई पीत. ही असली एवढी एक गोळी चढवली दोघांनी. बंबोला झाले आहेत सगळे. जा घेऊन ये त्यांना. श्याम मरू दे त्यांना जगन्नाथ तुझा बघू अगं, उषाताई, थँक्यू. उषाताई, माझी विनंती अजून ऐकली नाहीस तू. कसली विनंती मी काय म्हणतो उषाताई, आचार्यांना इथेच राहू दे ना काय. काय श्याम तुला म्हणायचंय काय आचार्य इथं कसे राहतील नाही राहणार, मग मी जाईन त्यांच्यासोबत. अरे पण तुझं कॉलेज काय असते ते कॉलेजचे शिक्षण? ते पुढील वर्षी इंजिनियर होणार ना तू काय करणार आहे मी इंजिनियर होऊन? आज राष्ट्राला माझी गरज आहे. आणि इंजिनिअरिंग हे काय ज्ञान आहे? आणि हे मी तुला सांगायचं, हे म्हणजे अर्जुनाने श्रीकृष्णाला उलट गीता ऐकवण्यासारखं आहे. अगं आचार्यांनी परवा प्रवचनात म्हटलं होतं ना, तू कोण आहेस त्या आधी जा ना जाना, बाकी त्यात फुकट आहे. अगं, ही गीतेसारखी तरुण मुलगी आत्मज्ञानाच्या शोधार्थ बाहेर पडली आणि मी असं गीता तू आत्मज्ञानाच्या शोधात निघाली आहेस का मी कसल्या शोधासाठी निघाले नाही उषाताई. अहो अनाथ मुलगी, जिथं अन्न मिळालं, वस्त्र मिळालं, तिथं मी राहिले. आचार्यांच्या आश्रमात आजवरचं आयुष्य गेलं माझं. आचार्यांनी प्रार्थना म्हटलं की प्रार्थना म्हणायची, सूत काढ म्हटलं की सूत काढायचं, रस्ते झाड म्हटलं की रस्ते झाडायचं. हे का करायचं, असं का, यानं काय होणार आहे याचा अजून कधीच विचार केला नाही मी. आत्ताच यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं मला. श्यामने हो, त्यांच्या बुद्धिबळाने. घोडा 2.5 घरच चालायचं, उंट तिरका, हत्ती सरळ. असं का, त्यांनी असं का चालायचं? त्यांना विचार करायला परवानगी नाही. पाप आहे ते. आमच्या आश्रमातली प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक पुरुष या पापाच्या भीतीनं सारखा भेदरलेल्या अवस्थेत वावरत असतो. हो, पापाची केवढी प्रचंड यादी सांगितली होती आम्हाला. किती गोष्टीत पाप आहे. एकदा बरे का उषाताई, जाऊ दे, कंटाळा येईल तुम्हाला. सांग ना गीता प्राथमिक शाळेत होते मी, 7-8 वर्षांची असेल. आमच्या वर्गातल्या एका मुलीनं दुपारच्या खाण्यात कांद्याची भजी आणली होती. खूप आवडली हो मला. आमच्या आश्रमात असं काही होत नसे. मी आश्रमातल्या स्वयंपाकीण बाईला सांगितलं कांद्याची भजी करायला. तिने चोरून मला भजी करून घातली. चोरून हो, चोरून. भजी, चिवडा हे वर्ज्य असायचं आश्रमात. तामसी
मांसाहारी आहार खायचा नाही, तमोगुण वाढतं म्हणे. अहो शाळकरी मुलगी मला काय तमोगुण कळणार. मी भजी खाल्ल्याची गोष्ट आश्रमातल्या मंडळींनी आचार्यांना सांगितली. 3 दिवस सारे आश्रमानं मौन राहिलं होतं माझ्याशी. सारे जण गप्प. मग उषाताई, तुम्ही खूप भाग्यवान आहात. तुम्ही निदान तुमच्या आई वडिलांच्या हातचा मार तरी खाल्ला असेल, पण मला मात्र भलतीच शिक्षा मिळाली. 3 दिवसांनी साऱ्या आश्रमभर गळ्यात एक पाटी अडकवून मला फिरवलं. प्रत्येकाजवळ जाऊन मी सांगायचं, मी चोर आहे, मी भजी खाल्ली, मी चोर आहे, मी भजी खाल्ली. केवढा भयंकर अपराध. कित्येक दिवस कोणाशी बोलायचं धैर्य होत नव्हतं मला. शाळेतल्या मुली भातुकली खेळायच्या, नाचायच्या, गाणी म्हणायच्या. आम्ही मात्र वयाच्या 5व्या वर्षापासून म्हणत आलो, मरण प्रकृती शरीर येणा. लहान मुलीच्या तोंडी काय सुंदर होतं नाही हे तत्वज्ञान. राहिलीच कशी नको आश्रमात? कुठं जाणार होते मी? माझे बाबा तुरुंगातच वारले. आयुष्यभर देशासाठी त्यांनी खस्ता काढला. लहानपणापासून प्रत्येकाने मलाही हेच ऐकवलं, तू क्रांतिकारकाची मुलगी आहेस, तू आपलं आयुष्य देशाच्या सेवेत काढलं पाहिजेस, तू लग्न करता कामा नयेस. संसार छे छे, तू क्रांतिकारकाची मुलगी आहेस. उंटाची इच्छा असो वा नसो, त्यानं तिरकत चाललं पाहिजे ना उषाताई. श्याम, गावात कोणता चांगला पिक्चर लागलाय? पिक्चर? अगं मी 10 दिवसात सारे जाहिराती पण वाचले नाहीत का? आणि पिक्चर? अगं पिक्चर म्हणजे वैश्विक वासना. श्याम, पोपटपंची करू नकोस हा. अगं आचार्याने मला नवी जाग आणली, त्याला ती कृपया पोपटपंची बोलू नकोस. जास्त शहाणपणा करू नकोस. ते वर्तमानपत्र घे आणि कोणता चांगला पिक्चर लागलाय तो बघ. थांब हा एकटा. झालंय काय उषाताईला? पिक्चर बघ म्हणे. काय गौतम चित्र सहर्ष सादर करीत आहे, माझी बायको माझा नवरा. काय या गौतमाच्या नावाची विडंबना. ठीक आहे, मस्त गाणी, मस्त नाच, मनाच्या महालात माशुकांचा मुक्काम. काय भाषा आहे. प्रमुख भूमिका मोहब्बत की निशाणी गार्गी. नटीचं नाव गार्गी. पण मग आचार्य प्रवचनच सांगितलं ती कोणती का वादिनी होती ती? ब्रह्मवादिनी. हा, कुठे ती ब्रह्मवादिनी गार्गी आणि कुठे ही दिलचस्प नाच गाण्यावाली गार्गी. आचार्य म्हणतात ना, ते खोटं नाहीये. जीवनाची मूल्यच बदलली पाहिजे. मुद्दा? हे घे. मी हो तू. जॉर्जेटची साडी तुझ्याकडे कुठली काय आली? तुला काय करायचंय बावळट? गीता, हे घे. हे ब्लाऊज घेऊन तुला. उषाताई, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. पुष्कळ गैरसमज झाले होते माझे. ही साडी नेस, मी ब्लाऊज घेऊन घे. आणि ते फूल चुकून घातलं पण येत असू दे, नाही तर त्यातलंही माळ ना, टपोरं छान आहे. नको उषाताई, आचार्यांना कळलं तर रागावतील माझ्यावर. शेची आचार्य रागवणं शक्यच नाही, कारण ते क्रोधाच्या पलीकडे केव्हाच येईल. पण मी काय म्हणतो उषाताई, तू का असं गीताला नका थाटायला लावतेस का? अरे तुझ्याच भाषेत सांगायचं म्हणजे आज उंटाला पाहू दे ना आपली चाल बदलून. चाल, ऐकणार नाहीस ना माझं? नेस. आणि श्यामबाबू, तुम्ही पण दाढी केली सुटफुट चढवा. हा? ह्या कपड्यात काय वाईट आहे? अगं हे कपडे घालून मी काल जिमखान्यावरती पण गेलो होतो माझी टेनिसची रॅकेट द्यायला. तिथली कॉलेजची पोट्टी
लागली माझी टिंगल करायला. पण मी म्हटलं, परमेश्वरा ह्या गाढवांना क्षमा कर रे बाबा. मनातल्या मनात म्हटलं. म्हणजे हे असले कपडे घालून तू जिमखान्यावर गेला होतास? म्हणजे तुला खोटं का वाटतंय? मी तुला मगाशी म्हटलं ना, हल्ली मला तुझ्यासारखे पाय धरायचे वाटतात. कशाबद्दल? माझ्या जीवनात हे प्रचंड परिवर्तन घडून आणल्याबद्दल. खरं आचार्यांशी भेट झाली नसती तर काय झालं असतं माझं? कुठेतरी इंजिनियर होऊन घर वाटत फिरलो असतो. म्हणजे तू इंजिनियर होणार नाहीस? आत्म्याचा शोध लागेपर्यंत तरी नाही. अरे श्याम, तुला झालंय तरी काय? अगं उषा काय असं तुला सांगतो. काय ग गीता? तयार नाही झालीस? श्याम, गावात कोणता चांगला पिक्चर लागला रे? माझं बायको माझी नाव पाहिलंच, वाचलं किती प्रबळ असतात त्या. सिनेमा चांगला नाही लागला. अरे त्यातल्या तर जो कोणता चांगला लागला असेल ना, तर दीदीला जा तुझ्या बरोबर घेऊन. का असं मला उगीच मोहाच्या तोंडी देतेस? आता बघा नाही ते बडबडलं असतं. ठीक आहे ठीक आहे, तुझं मन मोडायचं नाही म्हणून मी जातो. आचार्य म्हणतात ना, मन मोडणं ही देखील एक प्रकारे हिंसा आहे म्हणून. पण मी हा असा नाही ना. तसा जा बाबा. चल. माझी तयारी झाली ग. कशाला आहेत त्या वेण्या आणि पाण्यात? काय रे? तू हा असाच? असा म्हणजे चाल घेतली ना. अरे कशाला हे ढोंग? तू म्हणतेस हे? अगं हे ढोंग नाही, 2 वेण्या हे ढोंग आहे. आज 2 वेण्या घाला, उद्या 3, परवा 4, तेव्हा 10. आचार्य म्हणाले होते मगाशी ययातीची गोष्ट, भोग, आसक्ती, आपलं ते हे अगं गीतेत म्हटलंय. काहीच थोडा वेळ गीता वाचा. प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थमनोगतान् आत्मन्नेवात्मना तुष्ट स्थितं प्रज्ञस्य दोच्यते. श्री भगवान बोले, हे बाल, मनुष्य जब मन में पैदा होने वाली कामनाओं को छोड़ देता है, क्या करते हैं? मनुष्य जब मन में पैदा होने वाली कामनाओं को छोड़ देता है और आत्मा द्वारा आत्मा में ही संतुष्ट रहता है, तब वह स्थित प्रज्ञ कहलाता है. प्रजापति यदा कामान् सर्वान् पार्थमनोगतान् आत्मन्नेवात्मना तुष्ट प्रज्ञस्य दोच्यते. भगवान बोले, हे बाप, मनुष्य जब मन में पैदा होने वाली कामनाओं को छोड़ देता है और आत्मा द्वारा आत्मा में ही संतुष्ट रहता है, तब वह स्थित प्रज्ञ कहलाता है. प्रजापति यदा कामान् सर्वान् पार्थमनोगतान् आत्मन्नेवात्मना तुष्ट प्रज्ञस्य दोच्यते. मनुष्य जब मन में पैदा होने वाली कामनाओं को छोड़ देता है और आत्मा द्वारा आत्मा में ही अचानक क्रोध आला मला. पाहिलं, मन अजून शांत होत नाही. आपल्याला कोणाला भेटायचं? आपल्यालाच. हो, आपल्यालाच. आम्ही अतिविशाल महिला मंडळाच्या कार्यकारिणीच्या पदाधिकारिणी आहोत. एक मिनिट, भक्ती विषयाची काय धर्म? मी सांगते. ह्या मिसेस नाडकर्णी यांचे मिस्टर डेप्टी कमिशनर ऑफ एक्साइज आहेत तिथे. अय्या, वंडरफुलच की. होते म्हणा की मिसेस पळसुले. कोणते? अरे रे, काय झालं असं अचानक? म्हणजे काय व्हायचं म्हणा? एक ना एक
दिवस सगळ्यांनाच जायचे. ते सांगू नको, आत्मा अमर आहे असतील इथे कुठे पण. नाही तसं नाही. डेप्युटी कमिशनर होते म्हणजे ते आहेत ते, पण आता डेप्युटी कमिशनर नाही, कमिशनर झाले आहेत. पण टेम्पररीच आहे ना ही अपॉइंटमेंट. परवा क्लबात मिसेस घोरपडे म्हणत होत्या मिस्टर घोरपडे रजेवर गेले आहेत तोपर्यंतच ही अपॉइंटमेंट आहे म्हणून टेम्पररी. मिसेस घोरपड्यांचं काही सांगू नका तुम्ही. मिस्टर घोरपडे रजेवर गेलेत असं सांगते काय? शी इज अ लायर. अहो मिस्टर घोरपडे सस्पेंड झाले. 5 लाख रुपये खाल्ल्याचा आरोप आहे त्यांच्यावर. माझ्याच मिस्टरांनी उघडकीला आणलं ते फ्रॉइड. फ्रॉइड फ्रॉड म्हणायचे त्यांना. फ्रॉडच म्हणाले मी. मुलाला अमेरिकेत पाठवायला पैसा काही पगारातून आला नाही. सांगू का आपण आहोत ना त्याच्यापेक्षा ग्रेट आहो असं दाखवायचं त्यांना. बॅड हॅबिट नाही का मिसेस काळे? एक मिनिट. सॉरी हं. मी एक्सप्लेन करते. आमचं की नाही एक अतिविशाल महिला मंडळ आहे. एक्सक्यूज जरा, इथं पूर्वी नुसतंच विशाल महिला मंडळ होतं. होतं का? आहे की अजून भट्टीन काकूंचं म्हणतात. बावळट मेल्या धमाकप आहेत नुसत्या. आमच्या मंडळात की नाही सगळ्या कॉस्मोपॉलिटियन म्हणायचंय त्यांना. आमच्या प्रेसिडेंट मिस पेरी हिंदुरवाल, मिसेस अब्दुल्ला व्हाईस प्रेसिडेंट, त्यांचे मिस्टर DSP आहे तिथे, आणि ट्रेझरर मिस क्लारा डिपुन्ना, त्यांचे मिस्टर. अय्या वंडरफुलच की मिस डिपू झालं. लग्न कुठे झालंय अजून? अय्या विसरलेच मी. सॉरी हो, आय एम व्हेरी व्हेरी सॉरी हो. पण त्यांचे फादर गेटवेट ऑफिसर आहे. हो, आमच्या दोघींचे मिस्टर गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये आहेत. आणि ह्या मिसेस काळे, यांचे मिस्टर घरचे बरे. आमची 50 एकर शेती आहे म्हटलं. माझे मिस्टर क्लास 1 सर्व्हिसेस मध्ये आहेत. अय्या वंडरफुलच की माझेही मिस्टर क्लास 1 सर्व्हिसेस मध्येच आहेत म्हटलं. आमच्या मंडळात सगळ्या कॉस्मोपॉलिटन म्हणायचे का तुम्हाला मिसेस नाटकरी? म्हणता येत नाही तर म्हणताय कशाला? कशात काहीतरी अडकल्यासारखं झालं म्हणून थांबले मी. नाहीतर मला म्हणता येतं. हो म्हणा भाऊ. म्हणून कॉस्मोपॉलिटन ऍक्टिव्हिटीज. अरे वंडरफुल. आमच्या मंडळात की नाही सगळ्या कॉस्मोपॉलिटन ऍक्टिव्हिटीज चालतात. परवा आमच्या मंडळात कॉस्मोपॉलिटियन होळी साजरी झाली. होळी? अय्या, काय मज्जा आली. झालंच तर गेल्या महिन्यात बॅडमिंटन कोर्टच्या जीर्णोद्धार फंडासाठी नाटक केलं. त्यात माझ्या मिस्टरांनी हिरोचा रोल इतका सुंदर केला होता, इतका सुंदर केला होता. अय्या वंडरफुलच की माझ्या मिस्टरांनी केलं होतं म्हटलं त्या नाटकात काम. इश्श, ते कसलं काम? नुसतं पोस्टवर पत्र टाकलं. हो, पण ते किती नॅचरल होतं. Natural. मिसेस पल्सुलेंच्या मिस्टरांचं भाषण जरा पाठ असायला हवं होतं नाही. स्टेजवरती सारखे चुकत होते. गप्प बसा, एकदम गप्प बसा. कसं शक्य आहे ऑफिस सांभाळून ते करणं? नाट्याची सेवा म्हणून केलं. त्याशिवाय बॉल डान्स झाला आमच्या मंडळात. हो, यु नो बॉल झोपडपट्टी कॉलनीला भेट दिली आम्ही. तेथील महिलांसाठी भरतकाम आणि विणकामाचे क्लासेस सुरू करणार आहोत आम्ही. झोपडपट्टीतल्या महिलांना नीटिंग विषयी काही माहिती नाही. त्यांनी फक्त मुलं आणायची. काय आणायचं? लवकर आणायची, लवकर. बाकी विणायला आम्ही त्यांना शिकवणार.
पटवार ज्ञानेश्वरीवर काय सुंदर प्रवचन सांगतात. त्यातलं आम्हाला काय कळत नाही सोडा. पण ऐकायला की नाही तर खूप सुंदर वाटत. त्याशिवाय अधूनमधून योगासनं, शीर्षासनं याचे देखील क्लासेस असतात. खरं सांगू, माइंड कसं पीसफुल राहतं. प्लेन लिव्हिंग आणि हाय थिंकिंग पाहिजे, नाही का हो मिसेस काळे? अगदी बरोबर. आता हेच बघा ना, आमच्या मिस्टरांना 1400 मिळतात. अय्यो, म्हणजे DA अलाउन्सेस धरून 1400 असेल. नाहीतरी ह्यांच्या मिस्टरांचा बेसिक माझ्या मिस्टरांच्या बेसिक पे पेक्षा कमीच आहे म्हटलं. पण सर्व मिळून 1400च होतात ना. अच्छा, सर्व मिळून 1400. पण पै राहत नाही शिल्लक. खर्च वाढले, कुक आहे, बैरा आहे, हमाल आहे, इतके माजलेत सर्व. सारखी पगारवाढ मागतात. शिवाय साड्या घ्याव्या लागतात मला अधूनमधून. आतापर्यंत माझ्याकडे ना 200 साड्या झाल्या. अय्या, फक्त 200? माझ्या तर 206 महिन्यापूर्वीच झाल्या. तुम्हाला कोणी विचारलंय? पण मी तुम्हाला कुठे सांगितलंय? मी ह्यांना सांगितलं. आता साड्या म्हटलं की त्यावर मॅचिंग ब्लाऊज आले, सँडल आले, कुठं कुठं आवरावं कळत नाही. हेच सांगत होतो मी. मोह एकदा सुरू झाला आणि तुमच्या मनाचा ताबा घेतला तर तुम्ही मेला. असंच भाषण येऊन आमच्या मंडळात करा. सगळ्या बायकांची चांगली खोड जिरली पाहिजे. नाहीतर काय? एक मिनिट, मी जरा उषाताईला बोलू. उषाताई आहेत का त्या घरात? काय हो मिसेस नाटकर्णी, तरुण आहेत नाही आचार्य? हो, पण वयावर काय आहे? विवेकानंद सुद्धा तरुणच होते म्हणे शेवटपर्यंत. काय हो? उषाबाई म्हटलं की उषा देवास्कर म्हणतात तीच काय? ऐका, तुम्ही पाहिली नाही का तिला? शिष्ट आहे अगदी. तुम्ही पाहिली का तिला? परवा क्लबात मिसेस रहाळकर सांगत होत्या. शी, तिचं हे भाषण म्हणजे नुसतं नॉनसेन्स. लिपस्टिक लावू नका, फॅशन करू नका, असला चावटपणा चालतो तिथे. आमची बेबी म्हणत होती मला देखील शिबिराला जायचंय, पण मी साफ सांगितलं आय वोंट अलाउ. तिचे डॅडी म्हणाले नथिंग डुईंग, गर्ल गाईड मध्ये जा. त्यांचा ड्रेस किती सुंदर आणि स्मार्ट असतो की नाही. किती 19 वर्षाची आहे का तुमची बेब? छे हो, सोडावं लागलं तिला. अय्या, वंडरफुलच की. 16वं कसं असेल? आमच्या अंजूला यावर्षी 15वं लागलं. आमच्या अंजलीपेक्षा 4 वर्षांनी मोठी आहे यांची बेबी. आमच्या अमिताभ बरोबरची. पुढे झाला बाई तो वयाचा हिशोब. इथे कुणाला लग्न जमवायची पडली आहे? खरंच? त्या देवास्करांच्या घरातला एक मुलगा सुद्धा इंजिनिअरिंग कॉलेजात आहे म्हटलं. असेल बाई. काय हो? यांच्या घरात कुणी वडीलधारं माणूस नाही? वा, अहो काकाजी देवास्कर ही 2 भावंड त्यांच्या काकांनी सांभाळली. काकाजी देवास्कर म्हणजे इंदुरातला एकेकाळचा डॉन बॉन. डॉन बॉन? अशा नावाचा एक पिक्चर आला होता नाही मध्ये? मी 5 वेळा बघितला. 4 सांगून 5 म्हणताय तुम्ही. अहो डॉन बॉन म्हणजे रंगे. अनेक शौक केले म्हणे काकाजी देवास्करांनी. बघा, कुठे असतात? ते फॉरेस्ट ऑफिसर होते. जंगलातल्याच कुठल्या तरी एका बाईशी लग्न केलं म्हणे. पुढे काय वाटतं ती बाई मेली. भावाची पोरं ही पोरकीच होती, ती सांभाळली. अहो आत्ता आला तुम्ही इंदुरात? हो बाई, जरा उशीरच झाला. पूर्वी इंदूर म्हणजे काय होतं? गाणी काय, बजावणी काय, त्यात हे काकाजी अगदी पुढे 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 असायचे. बायकांच्या बाबतीत तर अगदी हा होता म्हणे हा काकाजी. हो, तुम्हाला कसं माहित? असं म्हणतात हो. आपल्याला काही अनुभव नाही. तरीही वाटतं ते बोलत आहात तुम्ही त्यांच्याबद्दल का? असल्या निंदा करायला तुम्हाला महिला मंडळाची जागा अपुरी पडते का? ह्याला काही चांगल्या मॅनर्स म्हणत नाही मिस देवास्कर. आणि लोकांच्या घरात जाऊन त्यांच्याच माणसांबद्दल वाटतं ते बडबड करणं त्याला काही चांगले मॅनर्स म्हणतात का? काय काम होतं आपल्या इथे? आमच्या आचार्यांशी काम होतं. आचार्य घरात नाही. म्हणजे खादी घालून खोटंही बोलता आता तुम्ही.
आम्ही आत्ताच बोललो आचार्यांशी. केव्हा? आत्ताच. म्हणजे एवढा मोठा माणूस तुमच्या घरात येतो कधी, जातो कधी, याचा काहीच पत्ता नाही तुम्हाला? कुठे नाहीशी झाली तुझं तू? नाहीशी कशाला होईल रे मी? वर नव्हते का? मला जरा गोंधळासारखं झालं. गोंधळाला काय झालं? गीता तयार आहे, तिला नीट घेऊन जा तुझ्यासोबत. अहो बाई, एवढ्या मोठ्या माणसाला तोंड टाकून बोलवलं तरी कसं तुम्हाला? एवढा मोठा? हा श्याम्या, धाकटा भाऊ आहे हो तुझा. धाकटा भाऊ? तरी मी तुम्हाला सांगत होते. काय काम होतं आपलं? आमचं आचार्यांशी काम आहे, ते आम्ही आचार्यांना सांगू. पण मिस देवास्कर, फारच इन्सल्टिंग आहे हं तुमचं वागणं. आमच्यासारख्या गव्हर्नमेंट ऑफिसरच्या बायकांशी बोलताना तरी. गव्हर्नमेंट ऑफिसरच्या बायका म्हणे हे स्वतंत्र अस्तित्व आहे का तुमचं? तुमचेच फोन येत होते ना मला, खादीच्या साड्या कुठे मिळतात विचारायला. अय्या, तुम्हीच तर सांगता ना प्रत्येक व्याख्यानात खादी वापरा, खादी वापरा, खादी वापरा म्हणून. आपण जाऊ शकता. आम्ही जातोच. कोण आलं इथे राहायला? आचार्यांच्या कानावर घालायलाच पाहिजे त्या गोष्टी. काय झालं? काय वाटतं ते करा. आणि तू जाता की नाही? भिकू वासवण्णा, आता ते गीता पाठ करत असतील. चुप. भिकू वासवण्णा. आधी सांगा स्थितप्रज्ञ कसा दिसतो? आत्मा कोण आहे? आत्मा आत्मा सापडला शांबया, आत्मा सापडला, आत्मा सापडला. आत्मा अमर आहे. भिक्खू, श्याम, बघतोस काय? काय आहे? हा उषाताई, अगं त्यांना काहीतरी सापडलंय. आचार्य म्हणत होते आत्मा सापडला की माणूस असाच भेवून ठेवतो. शांबया सापडला. अस्सल हाताने केलेला आत्मा सापडला. गोटून गोटून बारीक कोळीची जगन्नाथ, हे जगन्नाथ. जगन्नाथ, आत्मा सापडला. जगन्नाथ, आत्मा पहिला मला सापडला. पेलत नाही तर कशाला घेणार रे गोळी? हा? मुद्दा लाख मुराद जाए तो क्या होता है? वही होता है जो जगन्नाथ चाहता है. चलो. आत्मा अमर, आत्मा अमर. हे त्यांच्या घरातलं कल्चर. कुठल्या नरकात येऊन पडलेत आचार्य कोणाला माहिती. आता बऱ्या बोलायला निघता की नाही तू? कळलं तुझ्या इकडे कोण आलं राहायला? जा चालतं बाई इथून. उषाताई, काय आहे गीतेचं पुस्तक? म्हणजे काय चेंडू आहे का अशी आबाधुबी खेळायला? मला आचार्यांशी बोलायचं होतं ना, बोला त्यांच्याशी. श्याम, काय प्रकार आहे हा? उषा अशी तणतणत का गेली? आता मी काय सांगू आचार्य? क्रोधामुळे समूहामुळे बुद्धिनाश. कुणाचा बुद्धिनाश? उषाताई, मूर्खासारखं बडबडू नकोस. अरे, म्हणतात ते खरं आहे. आपण कोण? ह्या अतिशय महिला शुद्धीवर आहेस का भांग पेलेस? म्हणजे आपल्या कानावर आलं वाटतं ते काय ते? भाग. अरे कसली भांग? अहो आचार्य भाग ती नाही का जिला आपण आधी चढवतो मग ते आपल्याला चढते. कुणाला चढली? भिकुमायाने वाचवलं. मग त्यात काय झालं? या घराच्या संस्कृतीला साजेसच आहे ना. आणि ते काका तुमचे ते कुठे गेले? गेले शिकारीला. अरे अरे, मग मी त्यांना बरोबर वेळ सांगत होतो की निष्कारण हिंसा करू नका, पण त्यांचं अजिबात एक इंच देखील हृदय परिवर्तन नाही झालं. भिकुमाई आणि वासवांना सांगितलं की ते श्लोक पाठ करा. मला वाटलं त्यांचं तरी हृदय पाळते, पण त्यांची काळजीच पाळली. सगळ्यांचा बुद्धिनाश होतोय आचार्य. आता तुम्हीच वाचवा. अरे 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 अरे, यांना का अशा ताटकळत उभ्या ठेवले? मी ते आपल्या आपण राहिले आचार्य. अरे मग त्यांना बसा म्हणून नाही सांगितलंच. बसा. असू दे, असू दे. आम्ही आपल्याला आमंत्रण द्यायला आलो. कुठे? अतिविशाल महिला मंडळात. श्याम, गीता कुठे आहे? गीता
अरे गीताम गीताम काय करतोयस? आचार्य माझ्या मनात एक जरा शंका आली. आता कसली शंका? मी काय म्हणतो, माणसाने प्रत्येक वेळी सत्यच बोललं पाहिजे का हो? मला सत्य या विषयावर थोडं सांगता. सत्य सांगतोस, पण आधी यांचं काम. श्याम, माझी वासरी कुठे आहे? वासरी? आचार्य तुम्ही गाईच्या दुधा तुपाबद्दल सांगितलं होतं, पण वासरू कोंब्या. मुद्दामून नाही म्हटलं बरं का? प्रेमाने म्हणतात मला कधीतरी कोंबड्या. अरे श्याम, माझी वासरी दैनंदिनी रोजनीशी डायरी कुठे आहे? असं सांगायला डायरी ती असेल किती जवळ असेल. मग तिलाच बोलाव म्हणून सांगितलं ना मी तुला. नको नको, मी आणतो. मी आणतो. क्षमस्व, जरा दांद्रट आहे मुलगा, पण प्रामाणिक. कसलं मंडळ म्हणाला? अतिविशाल महिला मंडळ. अतिविशाल असेल असेल. आपलं एकतरी प्रवचन आमच्या मंडळात व्हावी अशी इच्छा आहे आमची. आमच्या मंडळात विविध धर्माच्या भगिनी असतात. छान. आपण तारीख आणि वेळ ठरवू, मी माझी गाडी घेऊन येईल. मीही येईन माझी गाडी घेऊन. आमच्याकडे पण गाडी आहे म्हटलं. आमची वर्कशॉप मध्ये रिपेअरला पडली आहे. आज देतो उद्या देतो अशा नुसत्या थापा मारते वर्कशॉप वाले. असत्य हा आजच्या युगाचा धर्म होऊ पाहतोय. आत्ताच बद्रीनारायणजींच्या घरी बोलताना मी हेच सांगितलं. बद्रीनारायण एवढी गडगडची संपत्ती केली त्यांनी काळ्या बाजारात. पुरावा आहे का तुमच्याकडे? या देशात बेजबाबदार विधान करण्याची पोरापासून थोरापर्यंत सगळ्यांना सवयच चढली आहे. बद्रीनारायणजींचा आणि माझा गेल्या 20 वर्षाचा परिचय आहे. असेल नाही आहे. परवाच त्यांनी अनाथालयाला एक चाळ दान दिली. हो, पण म्युन्सिपाल्टीने ती चाळ पाडायचा हुकूमच दिला होता. एरवी टीव्ही पडायचीच होती ती चाळ. पण दानाची भावना आहे ना. हो हो, हे मात्र खरं. आमच्या मंडळाला सुद्धा अध्यात्माच्या अभ्यासासाठी 50,000चा हॉल बांधून द्यायचं कबूल केलं शेटजींनी. उत्तम. आणि सकाळी आणि संध्याकाळी बॅडमिंटनच्या प्रॅक्टिससाठी आणि दुपारी वेळ मिळाला तर अध्यात्माच्या अभ्यासासाठी वापरणार होतो. उत्तम उत्तम. आचार्य हे तुमची वासरी दासरी चावरी. असं गोंधळलेस का? आणलीस ना, बस. ते नाही ना नीट. केव्हा आहे प्रवचन? अरे हा त्यांना विचारलेला प्रश्न आहे ठोंब्या. हे लिहू नकोस. उद्या ठेवूया. उद्या. उद्या नको. उद्या आपल्या प्रभात ब्रेकची कॉम्पिटिशन नाही का? परवा ठेव. परवा. सॉरी, परवा मिसेस लॅम्बर्टच्या घरी पार्टी आहे. हो हो हो, परत सेव. मग परवा सकाळी ठेवूया. परवा सकाळी. हो, सकाळी प्रवचनाला कोण येणार? गुरुवारी ठेवा ना. गुरुवारी. अय्या, वेशभूषा स्पर्धा नाही का बहुला? हो हो, मलाही जायचंय तिथे. असू दे पडेल. मग शुक्रवारी ठेवूया का? शुक्रवारी आपल्या लेडीज क्लबात राणी पॅलेसचा डान्स आहे. शुक्रवारी नको. अय्या, आयडिया. त्याच वेळी ठेवा. डान्सला खूप बायका जमतात. त्याच्या आधी ठेवू. नंतर नको मग. डान्स झाला की बायका लगेच जायला लागतील. हो चालेल, डान्सच्या आधी करा. आचार्य, आपल्याला शुक्रवारी यायला सवड होईल काय? चालत्या वा. आचार्य क्रोध आवडा. तू मला शहाणपणा शिकवू नकोस. अरे आमचं प्रवचन म्हणजे काय वाटलंय ना? मूर्खात तुम्ही. आचार्य त्यांची मनं दुखावू नका. मन दुखवणं ही देखील एक प्रकारे हिंसा आहे ना. हिंसेचा विवेक तू मला सांगतोस? गीता आता धरून किती दिवस झाले? 10. मी गेली 40 वर्ष वाचतोय गीता. यांना नाचायचे, पत्ते जोडायचे, पार्टी करायचे. यांच्या सोयीने माझं प्रवचन. अरे प्रवचन म्हणजे काय? याला हळदी कुंकू वाटलं. संक्रांती नंतर पुढच्या 10 दिवसात केव्हाही उरकावं. अय्या वंडरफुलच की. मी आपल्या सोयीच्या तारखा बघत होते. सोय? कुणाची सोय? नाच, गाडी, पत्ते, त्यातच एक प्रवचन. बस, प्रवचन म्हणजे नुसती एक करमणूक. नाहीतरी तुमचा उपदेश सगळ्यांना आचरणात कसा आणता येईल? नाही का हो मिसेस काळे? हो ना. तरी मी म्हणत होते तुम्हाला. नाही तर तुम्ही कधी म्हणाला? तुम्ही तर ठराव मांडला होता. मी म्हणत होते हे प्रवचन नको. चाल द्यावा. तुमची भांडण आहे ते बोर्डारी बसून सोडवा. चला निघा. अरे दादा, अरे दादा, हे काय तुमचे खाण्याचे आहे? नाच,
गाणी पत्ते त्यातच प्रवचन. सगळ्यांनाच तुमचा उपदेश कसा आचरणात आणता येईल. अय्या वंडरफुलच आहात. मूर्ख मूर्ख वाटा तुम्ही. प्रवचन म्हणजे नुसती एक करमणूक. त्या बायका गेल्या ह्याच्यात. जाऊ दे. श्याम, किती वाजले? 6 वाजायला 2 मिनिटं कमी आहेत. प्रार्थनेची तयारी झाली? हो जवळ झाली. गीता कुठे आहे? गीता गीता गीता. श्याम, काय समजून या प्रकाराचा अर्थ? आता मी काय सांगू आचार्य? उषाताई कुठे आहे? बरं वाटत नाही म्हणून जरा पडले. काय झालं बरं न वाटायला? आत्ताच तर इथे त्या गीतेच्या पुस्तकाचा चेंडू करून खेळत होती. अरे काय घर आहे का पागल का नाही? गीता अशी समोर ये. आचार्य तिचा काही दोष नाही, माझाच अपराध आहे. वाटलंच होतं मला. त्यांचा मुळीच अपराध नाही. तुझं असं कसं मानतेस तू गीता? माझाच अपराध आहे. तसं मी मोहाला प्रवृत्त का झालो? मी हो म्हणालो नसतो तर काय बिघडलं असतं? आचार्य हो गेले 10 दिवस झाले मी माझ्या परीने भरभक्कम प्रयत्न करून राहिलोय, पण मनोविजय नाही होत. मग तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे मी चहा सोडलो, सिगारेट सोडली, एक वेळचं जेवण सोडलं, कपडे सोडले. असले कपडे वावरते. सकाळ दुपार संध्याकाळ प्रार्थना. मनात जरा वासना आली की थंडगार पाण्याखाली जाऊन स्नान करतो. पण आचार्य हा इथला पुतळा उचलून फेकून दिला. पण पूर्वी त्याचं काही वाटत नसेल, पण मनोविजय मिळवायला लागल्यापासून त्याचं ते भयंकर स्वरूप लक्षात यायला लागलं. तो गीतेशिवाय विचार नाही हो दुसरा. गीतेशिवाय विचार नाही हो दुसरा. पण आचार्य मी सत्य सांगतो. गीता तू जरा आज होतेस का? मला थोडस सत्य सांगेल. आता तिला कशाला आज जायला सांगतोयस? तिच्या समोर सांगण्यासारखं सत्य नाही आहे ना ते आचार्य. अरे श्याम, याच्या समोर बोलण्यासारखं सत्य, त्याच्या समोर बोलण्यासारखं सत्य असे सत्याचे निरनिराळे नमुने असतात. असं कुणी सांगितलं तुला? असं माझं मलाच वाटलं. पण आचार्य मी रागवणार नसेल तर मग मी सत्य सांग. सत्याच्या उपासकानं नेहमी निर्भय असायला हवं. मी रागावलो नव्हे, तुला जिवंत जाळून तुझं भस्म करीन असं तुला वाटलं तरीही तू सत्य सांगायला भिता कामा नयेस. बाकी तुम्ही रागवायलाच कसे म्हणा. का नाही रागावणार? राग येण्यासारखा असेल तर जरूर रागावेल. पण तुम्हीच तर प्रवचनात म्हणता ना काय? क्रोधामुळे समोह, समूहामुळे बुद्धिनाश, म्हणजे सगळ्या काही खलास. ठीक आहे ठीक आहे. हे बघ, तुला सत्य सांगायचंय ना, सांग. नको जाऊ दे, मी नंतर कधीतरी सांगेन. ही गीता इथे असताना ना ते सत्य सांगायचं माझी छातीच होत नाही. तू काय इथे उभी? हा शृंगार करून कुठे निघालेस ना? जा तिकडे. तसं नाही आहे. मला रदबदली आवडत नाही. तू का बोलत नाहीस? गीता गीता आचार्य काहीतरी बोला. मला वाटतं प्रार्थनेला सुरुवात करायला हवी. स्थितप्रज्ञस्य का भाषा. काही आज आली नाही प्रवचनाला तर चालेल ना. आचार्य काहीतरी बोलाव, असे गप्प नका. आचार्य बाहेर ढग जमायला लागले, बहुतेक पाऊस पडेल. पाऊस पडला म्हणजे प्रवचन म्हणजे. आचार्य काहीतरी बोलाव. हवं तर मी सत्य सांगतो, पण काहीतरी बोलाव. हो मगाशी ती गीता म्हणाली एक दिवस तिने आश्रमात भजी खाल्ले तर 3 दिवस साऱ्या आश्रमाने ती कशी मौन पाळलं. मला कल्पना आली काय अवस्था झाली असेल तिची. आपण तर भैया 2 मिनिटात हैराण झालो. आचार्य हवा तर जोड्याने मारा. नाही मला माहिती आहे जोड्यानं मारणं तुमच्या अहिंसेच्या भाषेत बसत नाही. चुकून सुचवलं मी आज. पण आचार्य काहीतरी बोलावं, असं मौन नका हो पाळू. म्हटलं मग तुमच्या पाया पडतो. उठ. तुझ्या हातून घडलेल्या अपराधाबद्दल पश्चाताप वाटतोय ना तुला?
माझ्या हातून अजून अपराध घडलाच नाही आचार्य. एखाद्या वेळेस घडला असता. नाही नाही, वाटतं पश्चाताप वाटतं, खूप पश्चाताप वाटतं. तुझं काय म्हणणं आहे गीता? तुला वाटतोय की नाही पश्चाताप? कशाबद्दल? म्हणजे पश्चाताप वाटत नाही तुला? पश्चाताप वाटूनच घ्यायचं ठरवलं तर पुढील संपूर्ण आयुष्य मला पश्चातापच करीत राहावं लागेल. काय अर्थ तुझ्या या बोलण्याचा? तुम्हाला नाही कळायचं. गीता, गीता कसलं भूत संचारलंय तुझ्या अंगात? राक्षसी यंत्रावर निघालेला तो तामसी पोशाख अंगावर चढवल्याबरोबर कसले तामसी विचार खेळायला लागलेत तुझ्या मनात. तामसी की काय मला ठाऊक नाही, पण अनेक विचार खेळायला लागले हे मात्र खरं. उषाताईंनी माझी वेणी घातली, मला स्नो लावला, पावडर लावला, ही साडी नेसायला लावली मला, ही फुलं घातली माझ्या वेणीत, माझ्या कानात टिकून घातली. लहान मुली भातुकलीतली बाहुली नटवतात ना, तशी नटवली त्यांनी मला. उषाताई माझे असे लाड करत असताना का होऊन जाणे, माझा ऊर सारखा भरून येत होता. मधला काळ जणू काही नाहीसा झाला. मी खूप लहान झाले. परिकथेतल्या त्या अभागी मुलीला एक सुंदर परी भेटली होती. सुंदर सुंदर पोशाख दिला होता. मला उषाताईंना परीसारख्या वाटल्या. ती साडी नेसल्यावर त्याने डोळे भरून माझ्याकडे पाहिलं आणि एकाएकी त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा सुरू झाल्या. त्यांना मी खूप विचारलं, पण त्या काही सांगेनात. शेवटी एकच म्हणाला, बेटा तू अजून लहान आहेस, आत्ताच सावध. मी पुन्हा विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्याने नाही सांगितलं. हे असं होतं बघ गीता, सत्य सांगायचं मोठी म्हणजे पंचायत होते, नाही का आचार्य? कुठं निघाली होती सा पोशाख घालून? माझ्या बरोबर. कुठं? अरे फुटफुटतोयस काय? डोळे काय मिटतोयस? काय चाललंय तुझं? प्रार्थनेनं मनाला शक्ती आणण्याचा प्रयत्न करतोय आचार्य. कशासाठी? तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मला धीरच होत नाही हो. सिनेमा बघायला जाणार होता. कोण कोण? तुम्ही आणि गीता फक्त अनासक्त कर्मयोग म्हणून अगदी निष्काम म्हणून. काय बोलतोयस ते तुझं तुला तरी कळतंय का श्याम? तुम्हीच तर म्हणाला होतात ना, काय? अनासक्त राहा आणि काय वाटते ते करा. आता मी ना सिनेमा अरे सिनेमा बघायला जायला असा नटीसारखा पोशाख करायला लागतो. आजकालच्या नट्या इतके पोशाख करतातच कुठे आचार्य? हो तुम्हाला सांगतो, आजकालच्या नट्या आणि अतिश्रीमंत बायका त्या कपडे वापरण्याच्या बाबतीत ना भयंकर चिकूपणा करतात. अहो इतके पैसे मिळवतात, इतके पैसे मिळवतात, पण आचार्य तुम्ही चोळा पाहिला काहीच्या? तुम्ही कशाला पाहा म्हणा? हो आमच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मुली नाहीत म्हणून बरं, नाही तर त्या आर्ट्स कॉलेजच्या मुली आणि त्या अतिविशाल बायका अशा अर्धपोटी काय येतात देव झाले. त्यामुळे मन किती वासनामय होतं ना. आता तुम्ही म्हणाला जरा मनात वासना आली की थंडगार पाण्यानेच काढतं, पण हल्लीच्या या बायका असे काही कपडे घालतात की आमच्या सारख्यांना सबंध दिवस वाहत्या नळ्याखालीच मुक्काम ठोकावं लागेल. सत्य सांगायला सुरुवात केली आचार्य. अरे श्याम, पण हे असलं सत्य आता इथं या गीतेसमोर सांगायला जवळ. तुम्हीच तर मगाशी म्हणालात ना, काय? सत्य हे कोणासमोरही सांगावं. तुला काय झालं असायला? श्याम तू आजचा मला जरा गीतेजवळ बोलायचंय. कशाला? मी इथे बसतो ना स्वस्त. तुम्हीच तर म्हणाला गुप्त काही बोलू नये, गुप्त त्याच्या पोटी पाप असतं. जातो जातो. वेडा हेच कळत नाही. प्रवचनातला प्रत्येक शब्द आचरणात आणण्याचे प्रयत्न झाले त्यांचे. अत्यंत सरळ निष्कपट स्वभाव आहे त्यांचं काय चुकलं? कोणाचं काही चुकलं नाहीये, चुकलंय ते माझंच. विचार करण्यासारखं आहे तुमचं हे वाक्य. हा? गीता तू जर इथेच उभी, काय सांगितलं होतं तुला मी? उषाताई काय प्रकार आहे हा? गीतेला असला पोशाख घालून सिनेमाला पाठवण्याला तर काय साधणार आहात तुम्ही? लहान लागलेल्या माणसाला आपण पाणी देतो, काय सांगतो आपण? या पोटीला मायेची तहान आहे. मग आम्ही काय केलं आजूबाजू? तुम्ही तिला अन्न वस्त्र निवारा दिला, त्यापेक्षा आणखी काही हवं असतं माणसाला, ते मिळालं नाही या पोटीला. उषाताई, तू काय कशी आजीबाई सारखी बोलतेस?
किंवा पोरीला म्हणेल तू कशी मोठी आहेस. तुला नाही कळणार ते शाम. हो मला काहीच नाही कळणार. तूही तेच म्हण. आचार्याने विचारलं तर ते म्हणतात तुला नाही कळणार. परवा मी गीतेला विचारलं तुला पाहिलं की माझ्या मनात असं असं का होतं. ती म्हणाली तुला नाही कळलं. म्हणजे कळतं कसं का तुम्हाला. मला काय करावं तेच कळत नाही. अशा प्रसंगात तुम्ही सापडला असता तर तुम्ही काय केलं असतं. मी काय केलं. मी मनाला खंबीर लगाम घातला असता. हो पण कसं. मनाचा लगाम हा घोड्याच्या लगामासारखा बाजारात थोडीच विकत मिळतो. मला आता थंडगार पाण्याने स्नानच करायला हवं. थांब. नळाखाली बसायची काही आवश्यकता नाही. चल माझ्या बरोबर. कुठे 7 वाजता शिबिरात प्रवचन आहे. लक्षात आहे ना. आणि उषाताई तुम्ही शिबिराच्या संचालिका. माझं नाही लक्ष लागत त्या कामात. काय झालं लक्ष न लागायला. कोण जाणे. माझाही गोष्ट येईल. तूही गार पाण्याने स्नान कर. थांबा मी येते. तू नको. तुझा सिनेमाला. चल रे श्याम. श्याम माझी शाल कुठे आहे. ठीक आहे. तू कशाला शाल घेतोयस. नको म्हणत असेल तर नाही. हे घ्यायची तर. चल प्रवचनाला. या अगदी वेळेवर आला. ते कसं काय. आणि श्याम भैया हे काय आहे? हे काय. म्हणजे ही शाल हा वेळ. आपण काय हा सूट घालूनच जन्माला आला की काय. आता जन्माला ज्या अवस्थेत आलो त्या अवस्थेत आता वावरायचं म्हणजे कठीण आहे बाबा. चांगलं आहे. उषाबाई अभिनंदन. आणि घ्या गीता काय शाबास. म्हणजे बरीच पाटापाटी झालेली दिसते 8-15 दिवसात. गीता तुला काही काकाजीने दत्तक वगैरे घेतलं की काय. श्याम तुला ह्याची बडबड ऐकत उभं राहायचंय. श्याम हा काय नको गाडी. थोडा चाललास ना तर काय बिघडणार नाही. या देशात लोकांना चालायला नको. चराती चरतो बघा. जास्तीत जास्त चालणाऱ्याचं भाग्य उदयाला येतं. म्हणजे पोस्टमन सगळ्यात भाग्यवान. श्याम आपण नाही गेला. आणि गीता काय आहे. का ही साडी ओळखीची नाही का. त्या साडीची ओळख कशी विसरेल. सतीश. गीता तुला डाव काय साडी कधी कुणी पाहिलं सत्य लपवते. पण ते जाऊ. पण हे श्यामचं हे असं केव्हापासून. चेष्टा करू नकोस. त्याला भीती वाटायला लागली. श्याम इंजिनियर कोण सोडायच्या विचारला. आणि बहुतेक आचार्यांसोबत जाईल असं वाटतं. वा मग तुला यात भीती वाटायचं काय कारण. आता काकाजीनं दीक्षा दिलीस की सगळ्या घराचा आश्रम झाला. मग सकाळ संध्याकाळ प्रार्थना दुपारी प्रवचन आणि उरलेल्या वेळा दुधात मध चांगलं की मधात दूध चांगलं की मधात मधच चांगलं. नैष्टिक ब्रह्मचर्य टिकवण्यासाठी मन जिंकायचं की मन जिंकण्यासाठी नैष्टिक ब्रह्मचर्य टिकवायचं. एवढी चर्चा गीता. आणि ती काय शिकवतात का तुमच्या आश्रमात. कधी कधी चित्तशुद्धीसाठी उपास. होय ना. ठीक असतं ते. पोट आणि चित्त दोन्ही साफ राहतात. ज्याच्या अंगावरती वस्त्र नाही आणि ज्याला खायला अन्न नाही त्याला साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचे डोस पाजायचे. आणि खाऊन खाऊन ज्याची पोट हलवटीला टेकली त्यांना अध्यात्माचं एक स्वादिष्ट विरेचन चूर्ण द्यायचं. हेच ना. सतीश दादा मला काय कळतंय त्या. अहो कुंकणावर कोरांटी वाढते ना तशी आयुष्यभर वाढली नाही आश्रमात. गवयाचं पोट सुरातच रडलं पाहिजे अशी जशी लोकांची अपेक्षा तशीच क्रांतिकारकाची मुलगी ही देशासाठी मेली पाहिजे या लोकांच्या इच्छेला बांधली गेले होते. मला काही स्वतंत्र अस्तित्व आहे का. चांगलं बोलतेस की ग बेटा. कितवं वर्ष लागलं तुला. का?
जगात वेदना जितकी सुंदर बोलते ना, तितकं सुख नाही बोलत. सुख माणसाला मोठं बनवतं. वेदनेच्या पोटी काय सुंदर बोलणं येतं ना, कुंपणावरच्या कोरांटीसारखी वाढलीच काय. मग आज या कोरांटीला हा साज कोणी चढवला? तू का? पण काय झालं काय या घराला? म्हणजे काही लोक बिघडायला लागलेत, काही सुधारायला लागलेत. आमची सल्फा ट्रक देखील इतकी झटपट गुण नाही आणत. पण आचार्य खूप रागावले येतं माझ्यावर. कोण? आमचे मामा ना. अरे रागवण्या पलीकडे त्याने आयुष्यात दुसरं केलंय तरी काय? अहिंसेचा इतक्या हिंसात्मक भाषेत प्रसार करणारा आचार्य नसेल या देशात. दुर्वास आहे साक्षात. पण ते जाऊ दे, आता काय भेट आहे? काही नाही, गीतेला हे सिनेमाला पाठवणार होते. छे 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 छे. म्हणजे तू देखील त्या वासवंडासारखी थंडाई येतेस की काय? आणि बाहेर बगीच्यात हायदोस मांडलाय नुसता. जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येकाला हा आत्मा अमर आहे म्हणून बजावून सांगताय. बाकी या आत्म्या वित्म्याच्या भाषेला कसली तरी गुंगी चढवल्याशिवाय रंग नाही. जमिनीला पाय टेकलेले असले की ही असली भाषा नाही सुचत. आत्मा अमर है, आत्मा अमर है, आत्मा अमर है, आत्मा अमर आहे. दादाजी आत्मा अमर है. अरे यार काय तमाशा आहे हा? तुम्ही मरणार नाही आत्मा. अशा काकाजी मला सांगा, स्थितप्रज्ञ कसा दिसतो? डॉक्टर भैया या दोघांना एक मॉर्फिनचं इंजेक्शन देऊन द्या बाबा. तो दोघांनी 32 गोळी लावलेली दिसते. काकाजी मला सांगा आधी, स्थितप्रज्ञ कसा दिसतो? सांगतो. तो बघ, तो रस्त्यावर गधा दिसतो तुला फिरताना सडकेवर. त्या गध्यासारखा दिसतो स्थितप्रज्ञ. त्याला बघ आनंद नाही, दुःख नाही, लाज नाही, लज्जा नाही. आंब्याची साल आणि कागद दोन्ही एकाच चवीनं खातो तसा असतो स्थितप्रज्ञ. अजून शाबास. जगन्नाथ, हे जगन्नाथ, तू नाही ना घेतलीस थंडाई? मला कुठे ठेवले या लोकांनी? हे पैसे घे आणि या दोघांना चांगली पोटभर मिठाई खिलाव. अरे भरपूर मोठी गोळी लावलेली तिला खाल्लेलं नाही. बटू काही घे. काकाजी मिठाईले आत्मा आहे. आता तुझं गोळी खाली डोक्यात. आई गं, गीता, और किती प्यारी दिसते ही मुलगी सतीश भैया. गोडी मासूम आहे बरं काही भेटली सतीश भैया. पाहिलंच गीता, वासू आणणं आणि तो माल न पेलणाऱ्या गोळ्या खाल्ल्या म्हणजे मग असं होतं. मग त्या अध्यात्माचा असो, देशसेवेचा असो, नाहीतर भांगेचा असो. आणि मग तुझे आचार्य कुठे गेले? शिबिरात गेले प्रवचनासाठी. अच्छा, आणि उषाताई तुम्ही नाही गेला? श्याम गेलाय सोबत. श्याम आणि प्रवचनाला? अरे आमचा वाघ गवत केव्हापासून खायला लागला? काही विचार नका काय. तुम्ही शिकारीला निघून गेला पण इथे हलकल्लोळ उडालाय. म्हणजे झालंय तरी काय? काहीची हरवलेली सापडली, आईला नवीन मिळाली. अच्छा, तुम्ही मात्र शिकारीवरून हात हलवत परत आला की तुमचं देखील हृदय परिवर्तन झालं. हृदय परिवर्तन वगैरे काय नाही. अरे असा मस्त रान दुकान मारून आणला होता. पण घरी कसा आणला? आमची उषाताई खायला उठली असती ना मला. पण या खेपेला माशांची खूप शिकार केली. अरे बडा माझा येऊन राहिला होता यार. पण सांगू का सतीश भैया, माशांच्या शिकारीला ना खूप पेशन्स लागतो. 4-4 तास गळ टाकून बसावं लागतं. तुमच्या सारख्याला नाही जमणार ते. काय 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 म्हणाला? माशांच्या शिकारीला खूप पेशन्स लागतो. 4-4 तास गळ टाकून बसावं लागतं. तुमच्या सारख्याला नाही जमणार ते. काकाजी, आम्ही देखील गेली कित्येक वर्ष गळ टाकून ठेवलाय ना. पण वासा लागतोय कुठे गळाला? पण गळाला बांधलंय काय तुम्ही? गळाला काय बांधलंय? प्रेम बांधलंय काकाजी, प्रेम बांधलंय. अच्छा, एक शेर बेखुदी बेसबब नहीं गालिब, बेखुदी बेसबब नहीं गालिब, कुछ तो है जिसकी पर्दादारी है